नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचा साबुदाणा वडा तयार करणार आहोत. वडा पहा, बाहेरून मस्त टम्म फुगलेला आहे आणि आतून एकदम असा पोकळ तयार झालेला आहे. चवीला खूपच चविष्ट तयार झालेला आहे. वडा अजिबात तेलकट झालेला नाही. बराच वेळा काय होतं, आपण साबुदाणे वडे तर बनवतो, पण तळायला गेले ना तर ते तेलामध्ये मध्येच फुटतात, तेलकट होतात, व्यवस्थित चवीला होत नाही. तर तेलामध्ये वडा फुटू नये त्यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तेलामध्ये वडा का फुटतो याची 3-4 कारणं मी सांगितलेली आहे. जर तुम्ही माझ्या पद्धतीने कारणं लक्षात घेऊन जर वडा बनवला ना तर तुमचा वडा अगदी परफेक्टच तयार होणार आहे. तुम्हाला वड्याच्या आवाजावरून समजलं असेल की वडा किती मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.